तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बातमीने। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महिना उलटला तरी तोडगा निघालेला नाहीये आणि त्यामुळे आता राज्य सरकारने शेवटचा अल्टिमेटम दिला। आतापर्यंत 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन राज्य सरकारने केलेलं आहे आणि या निलंबित केलेल्यांना एक शेवटचा अल्टिमेटम आज राज्य सरकारने दिलेला आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येऊ दिलं जात नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची संधी देतोय, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर रुजू होतील त्यांचं निलंबन मागे घेणार असल्याचंही अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। जे सोमवारपर्यंत कामावर येणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मेस्माच्या संदर्भात सोमवारपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे एक प्रकारे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे कामावर परत येण्याच्यासाठीचा। त्यांचं म्हणणं असं होतं की एक संधी दिली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा कामगारांच्या आता लक्षात आलं आहे की विलिनीकरणाचा मुद्दा हा कोर्टाशिवाय सुटणार नाही आहे आणि म्हणून कामगार कामावरती यायला तयार आहेत, तर आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे। आणि म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे की जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील यांचं आम्ही निलंबन मागे घेऊ आणि जिथे डेपो पूर्ण चालू होईल 50%पेक्षा जास्त त्यांना त्याच डेपोमध्ये त्यांचं काम दिलं जाईल, परंतु जिथे तेवढी संख्या होणार नाही त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल। ही जी काही बातम्या किंवा ही जी काही चर्चा होते आहे की निलंबन केलं आहे किंवा माझं निलंबन होईल किंवा मला यायला संधी देत नाही आहे म्हणून आम्हाला कामावर जाता येत नाही, याच्यामध्ये एक विंडो पिरियड म्हणून आम्ही सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर येण्याची मुभा दिलेली आहे। तशा प्रकारचे लेखी आदेश आता सगळ्या डेपोना जातील, परंतु सोमवारच्या नंतर आता आम्ही कारवाईच्या बाबतीत आम्ही पुढे गेलेलो आहोत। आता आमची कारवाई निलंबनाच्या नंतर त्यांची चौकशी झालेली आहे, काही जणांना नोटिसेस गेलेल्या आहेत, त्याच्या पुढची कारवाई अजून कठीण असेल, परंतु संधी दिली नाही असं होता कामा नये म्हणून आजही आम्ही संधी देतोय। सोमवारी संध्याकाळी कामगारांनी कामावरती यावं, निलंबित कामगारांनी देखील यावं। कायद्याच्या दृष्टिकोनातनं किंवा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं अजून एक संधी, ज्याला नॅचरल जस्टिस म्हणतात, तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याहूनही कामगार जर आले नाहीत तर मग पुढे काय मेस्मा लावायचा का त्याच्या पुढची काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल। आत्ता तरी मेस्माच्या संदर्भात सोमवारपर्यंत कुठली कारवाई होणार नाही। त्याचं कारण असं आहे की सरकार कोणाचंही फार नुकसान करण्याच्या मनस्थितीत नसतं आणि म्हणून एक संधी त्यांना देणं हे आमचं कर्तव्य आहे किंवा आमचं काम आहे। म्हणून सोमवारपर्यंत आम्ही मेस्माची कारवाई करणार नाही, परंतु आम्ही त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, कारण बऱ्याच कामगारांचं डीसींकडनं ही मागणी आलेली आहे म्हणून ही कारवाई आम्ही तुर्तास या 3 दिवसाचा पिरियड आम्ही त्यांच्याकडे देतोय। राज्य सरकारने अल्टिमेटम दिला, त्यांना सांगितलं मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला संधी देतोय, पण कामगार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आझाद मैदानात जे कामगार आंदोलन करत आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं विलिनीकरणाशिवाय आता माघार नाही आणि या कामगारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे। पहिल्यांदा हे जे निलंबन केले ना सरकारने हे बेकायदेशीर आहे, कारण हायकोर्टाने आम्हाला निर्णय दिलेला आहे की यांना दुखवटा पाळायचा आहे, अधिकार आहे। जर तुमच्या घरातलं कोणी माणूस मेलं तर तुम्ही ड्युटीला जाऊ शकत नाही आणि तो जर माणूस ड्युटीला नसेल तर त्याचं निलंबन करू या सेवा समाप्ती करू, ही कायदेशीर नाही। कुठल्याही प्रवाशाकडे एकही रुपयाची उधारी नाहीये, सर्व पैसे आम्ही त्यांच्याकडून आणतो आणि आम्हीच पैसे आणायचे आणि महामंडळाच्या नावाखाली महामंडळे म्हणून तुम्ही आम्हाला वेतन द्यायचं नाहीये, हे चुकीचं आहे। कोणाकडेही आमची 1 रुपया उधारी नाही, कुठल्याही इतर कोणीही पैसे कमवत नाहीये। या संपाबद्दल ज्यांनी नोटीस दिली ते अजय कुमार गुजर, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भात जाणून घेऊया। 29 तारखेपासून 29 ऑक्टोबर पासून ज्या कारवाया आपल्यावर होत्या
जे काही आपलं आर्थिक नुकसान होईल त्या सर्व नुकसानाला आम्ही जबाबदार राहू, हे आम्ही छातीडोकपणे सांगतो. आम्ही हेही सांगतो की तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, नाही म्हणजे नाही. यानंतर बातमी आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जी धमकी देण्यात आली त्या संदर्भातले. आपण कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही अशा प्रकारचं वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेलं आहे. त्यांना एक पत्र आलं धमकीचं, त्यात अश्लील अशा शब्दामध्ये त्यांना धमकी देण्यात आलेली होती, पण धमकीच्या पत्रांना आपण घाबरत नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय. धमकीचं हे पत्र उरणमधून पाठवण्यात आल्याचं महापौरांनी म्हटलंय. हे धमकी देणाऱ्याला पोलीस शोधून काढतील असंही त्या म्हणाल्या. राजकारण्यांनी स्तर घसरला असंही त्यांनी म्हटलं. यावेळी बोलताना महापौर भाऊक झाल्या. राज्य महिला आयोगाकडे या पत्राबाबत तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. या आयोगाकडे परत पत्र देणार आहेत. पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे. पोलीस ह्या नक्की त्याची सखोल चौकशी करून याच्यातलं नक्की कल्पित कोण हे शोधून काढतीलच. पण महिला आयोग हा आपण महाराष्ट्रात त्याच्यासाठीच नेमला गेलाय आणि महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या सुद्धा अशाच आहेत, ज्या आग आहेत. त्यांना कुठलाही अन्याय सहन नाही होत. अशा रुपालीताई चाकणकर त्यांच्याकडे हे पत्र जाणार, त्यांना हे पत्र देणार. दरम्यान महापौरांना अशा प्रकारे धमकीचं पत्र येणं हे अत्यंत गंभीर असल्याचं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. राज्य सरकार आपण हे पाहतोय की गेल्या दीड वर्षामध्ये महिलांना न्याय देण्यामध्ये अपयशी ठरतंय. किशोरीताईंना तरी 100% न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातली आणि विशेषतः मुंबईतली कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. आमचं हे जे वारंवार म्हणणं आहे ते म्हणणंच एका अर्थाने या पत्रामुळे पुन्हा सिद्ध होतंय. येत्या 28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत येणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय आणि राज्यातली ओमायक्रॉनच्या संदर्भातली परिस्थिती, कोरोनाची परिस्थिती पाहता त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलं. राज्य सरकार ओमायक्रॉनची परिस्थिती पाहून त्यांच्या सभेबद्दल योग्य तो निर्णय घेईल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. 28 डिसेंबरला राहुल गांधी यांचा मुंबई दौरा होतोय. तसंच राहुल गांधी जाहीर सभा घेणार होते. मात्र आता अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या दौऱ्याच्या विषयी काहीशी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्य सरकार रोजच्या रोज लक्ष ठेवून आहोत. कुठलाही सण असेल, कार्यक्रम असेल किंवा कुठलाही राजकीय रॅली असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांना त्याचा त्रास होता कामा नये ही खबरदारी घ्यावी लागते. ह्या सगळ्याचा विचार करून त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेईल. दरम्यान अजित पवार यांनी घेतलेली ही भूमिका मात्र काँग्रेसला अजिबात आवडलेली नाहीये. हे एक प्रकारचं भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत राहुल गांधींची सभा होणार, त्यांचा मुंबई दौरा होणार हेही त्यांनी स्पष्ट केलंय. भाई जगताप आपल्या सोबत आहेत. काय सांगणार? शिवाजी पार्क ऐतिहासिक आहे. 28 डिसेंबर ऐतिहासिक आहे. 28 डिसेंबर 1885 साली काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली. त्यामुळे मुंबई ऐतिहासिक आहे, 28 डिसेंबर ऐतिहासिक आहे आणि शिवाजी पार्क सुद्धा ऐतिहासिक आहे. आणि ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये राहुल गांधी पहिली वेळ, महाराष्ट्रात ते अनेक वेळा आले, राहुल गांधींच्या रॅलीज झाल्या, बीकेसीला झाल्या, महाराष्ट्रात इतर झाल्या, शिवाजी पार्कला झालेल्या. त्यामुळे 28 डिसेंबर हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे. निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर आहेतच. आम्ही पहिल्या दिवशी आम्ही दोघांनी जेव्हा चार्ज घेतला, आमची नियुक्ती 20 डिसेंबरला झाली. डिसेंबर महिना तसा फार याचा आहे, म्हणजे अनेक घटनांचा साक्षीदार आहे. त्यामुळे आम्हालाही तो ऐतिहासिक आहे. त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्हाला एकटं लढायचं आहे. नाही, आपल्याला एकच माझी विनंती आहे, आपलं काम आपण करत राहा, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांनी एक वेगळ्या याच्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य होतं. मी पाहिलंय ते. अजितदादांना आम्ही
गेली 35-40 वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत. भाजपचं दोगलेपणा तुम्हाला आठवत असेल, 4 दिवसापूर्वी काही वक्तव्य आली, तुम्ही दाखवलीत. त्यांचे नेते काय ओमलत होते, नाही ओमायक्रॉन भीती आहे आणि मग रॅल्या बिल्या होतात आहेत वगैरे. हे म्हणत असताना देशाचे पंतप्रधान गोरखपूरमध्ये रॅली घेऊ शकतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दर 2 दिवसाने रॅली घेतात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात फक्त ओमायक्रॉनचं हे आहे का? कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकार जे काय बंधनं टाकेल ती सगळी बंधनं पाळून आम्ही शिवाजी पार्क यशस्वी करू. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची बातमी आहे नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली. आज तिथं निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि या मतदानामध्ये उमेदवारांना खरं तर आपली पूर्ण शक्ती पणाला लावावी लागलेली आहे. काँग्रेसला आधीच तिथं मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलेलं आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भरघोस मतदान झालेलं आहे, कारण काँग्रेस आणि भाजप दोघांनी सुद्धा आपली संपूर्ण प्रतिष्ठा तिथं पणाला लावलेली होती आणि यात एकमेकांना शह देण्यासाठी कुठलीही कसर त्यांनी सोडली नाही. पण काँग्रेसच्या उमेदवारानं ऐन वेळेला माघार घेतल्यानं त्यांना काँग्रेसला तिथं अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ आलेली होती. त्यामुळे अत्यंत रंगतदार अशी ही निवडणूक पाहायला मिळाली. शह काटशह एकमेकांना देताना दिसले प्रमुख राजकीय पक्ष भाजप आणि काँग्रेस. त्यामुळे आज झालेल्या या मतदानातून एक मोठी बाब समोर येणार आहे की नागपूरवर वर्चस्व नेमकं कुणाचं आहे. एकूण 560 मतदारांपैकी 554 मतदारांनी आज मतदान केलं. एक मतदान बाद झालं. 5 मतदारांनी आपलं मतदान केलं नाही. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं ऐनवेळी भाजपमधून आलेल्या रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली खरी, पण त्यांनी प्रचारातून अचानकपणे माघार घेतल्यानं काँग्रेसला सुद्धा माघार घ्यावी लागली आणि अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर करावा लागला, अधिकृत उमेदवाराला सोडून. त्यामुळे नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक वळणं आलेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले रवींद्र भोयर यांना काल पक्षानं बाजूला सारून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिलं. असं असलं तरी रवींद्र भोयर यांनी पक्षाचा निर्णय मान्य असून आपण काँग्रेस सोबत असल्याचं म्हटलंय. निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मी प्रदेशाध्यक्षांचा उमेदवार नव्हतो. मी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार होतो, परंतु पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी समर्थन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात आता काही 100% माझ्याकडे पाहून वाटतंय का मी त्याचं खंडन केलेलं आहे. मी असमर्थ आहे असं मी कधीही म्हटलं नाही आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्ष जो निर्णय घेतो आहे त्या निर्णयाची मी बांधील आहे, त्या निर्णयासोबतच मी राहणार. अकोला, वाशिम आणि बुलढाणा इथल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा आज भरघोस असं मतदान झालेलं आपल्याला दिसलं. जवळपास 98% इतकं मतदान झालेलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विरुद्ध भाजपचे उमेदवार यांच्यात अत्यंत चुरशीची अशी लढाई होतीये. या निवडणुकीत जिल्ह्यातून 281 मतदार आहेत आणि 221 मतदार आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात भाजपकडून वसंत खंडेलवाल रिंगणात उतरले. गेल्या काही दिवसात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राज्यातले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. रोज एक नवा खुलासा, नवा आरोप त्यांनी समीर वानखेडेंवर केलेला होता. पण आज अचानक नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या बद्दल खेद व्यक्त केला आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्यांनी खेद व्यक्त करणारं हमीपत्र, प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधानं केली नसल्याचं मलिक म्हणाले.
यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करत असल्याचं मलिक यांनी वकिलामार्फत कोर्टाला सांगितलं. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधान करणार नाही अशी हमी देतो, असं मलिक यांच्यातर्फे आज हायकोर्टात प्रतिज्ञापत्राच्या द्वारे हमी देण्यात आली. त्यामुळे अचानक नवाब मलिक बॅकफूटवर का गेले हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलाय. दरम्यान समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आज एक याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचं दार त्यांनी ठोठावलेलं आहे, कारण त्यांच्या विरोधात ज्या प्रकारच्या कमेंट वेगवेगळ्या करण्यात आलेल्या होत्या त्याच्याबद्दल त्यांनी दाद मागितलेली आहे. यावेळी त्यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबियांविरोधात होणाऱ्या व्हायरल पोस्ट विरोधात याचिका दाखल केली आहे. क्वाड्रिला क्रूज ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबावर दररोज सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 17 डिसेंबर रोजी दिंडोशी कोर्टात होणार आहे. आणि यानंतर एक अत्यंत दुःखद बातमी, ती म्हणजे देशाच्या योद्ध्यांना आज अखेरची श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांना भावपूर्ण असा निरोप देण्यात आला. तामिळनाडूमध्ये झालेल्या भीषण अशा हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत यांची पत्नी आणि त्यांचे सहकारी अशा 13 जणांचा मृत्यू झालेला होता. देशाच्या या वीर योद्ध्यांना आज अखेरचा सलाम देण्यात आला. देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीतल्या स्मशानभूमीत साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिपिन रावत यांच्या पत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सेना दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. स्मशानभूमीत बिपिन रावत अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आपल्याला बघायचं आहे राज्यातला ST कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप आता पुढे नेमक्या कुठल्या वळणावर जाणार आहे, त्याचं भवितव्य काय आहे, जाणून घेऊयात ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.